नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आज मी पुन्हा एकदा आलेली आहे राजकमल चौकामध्ये। काही दिवसांपूर्वी आपण इथे राहणारे जे भटके लोक आहे, म्हणजे या पुलाखाली ज्या भटक्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, अतिक्रमण अशा पद्धतीचं आहे की जणू काही त्यांनी त्यांचे संसारच या पार्किंगमध्ये स्थापन केलेले आहे। ते इथे जेवण बनवतात, त्यांचे मुलं बाळं रात्रंदिवस इथेच झोपतात, इथेच राहतात, नव्हे तर त्यांचे कटले सुद्धा आणि त्या कटल्यांवर मोठे मोठे सामान घेऊन हे लोक इथेच या पार्किंगमध्ये पडलेले असतात। इथे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना छेडतात, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्रास देतात आणि म्हणून सामान्य जनता जी आहे ती सामान्य जनता आता संतप्त झालेली आहे। आणि आता महानगरपालिकेकडे निवेदन देणं सुद्धा सुरू झालेलं आहे की या लोकांना या पार्किंगमधून काढून त्यांची पर्यायी व्यवस्था करावी किंवा त्यांना त्यांच्या गावाला पाठवावं, ही भूमिका आता सामान्य जनतेने घेतलेली आहे। चला तर जाणून घेऊया राजकमल चौकामध्ये या भटक्या लोकांचा, इथल्या नागरिकांना कोणत्या पद्धतीचा त्रास आहे। दिवसातून किमान 10 वेळा तरी आपल्याला राजकमल चौकातून जाणं येणं करावं लागतं आणि चौकातल्या याची पार्किंगच्या खालची सध्याची जी परिस्थिती निर्माण झाली आहे याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? नाही मॅडम, आता इथे तर म्हणजे नेहमी हाऊसफुल असतो। या चौकात खूप गर्दी राहते, वर्दळ खूप राहते आणि हे जे पारधी समाजाचे जे लोक आहेत ते या ब्रिजच्या खाली आपलं वास्तव्य करतात, तिथेच रात्रंदिवस ते राहतात। त्यांचे मुलं बाळं असतात लहान लहान, ते पण असे रस्त्याने खेळताना दिसतात, त्यांना पण अपघात होण्याची शक्यता आहे। तर त्याच्यामुळं माझी अशी विनंती राहील की हे जे अतिक्रमण आहे किंवा जे काही इथे पारधी समाजाचे लोक राहतात, भटके जातीतले लोक आहेत, मुलं बाळं आहेत लहान लहान, ते रस्त्यावरती खेळतात, एखादं चक्क्यामध्ये जर आलं तर ॲक्सिडेंटसुद्धा होऊ शकतो। त्याच्यामुळे हटवलं पाहिजे, याच्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजे महानगरपालिकेने, त्या दृष्टीकोनातून प्रयत्न झाले पाहिजे। हे जे अतिक्रमण या लोकांनी या उड्डाणपुलाखाली केलेलं आहे, जणू त्यांनी संसारच थाटून ठेवलेले आहे, तर याचा सामान्य लोकांना काय त्रास होतो? त्रास म्हणजे संध्याकाळी 6 वाजता हे लोक इथे पूर्ण मांस मच्छी शिजवतात। त्याचा सगळी दुर्गंधी येते, कुत्रे तिथं धूम करतात, सगळे कुत्रे येतात, हे मुलं सगळी इथं संडास करायला जातात। म्हणजे अक्षरशः पायी नाही चालू शकत तिकडं, इतका यांचा त्रास आहे, काय सांगावं। अजून कोणत्या प्रकारचा त्रास आहे यांचा? म्हणजे कोणताही पॅसेंजर ऑटोत बसायला आला की त्याच्या हाताला पैसे मागणे। अरे हे लोक इथे किती दिवसांपासून आहेत? जवळपास आता 1 महिना झाला, 1-1.5 महिना झाला। मग आता संध्याकाळी यांचे 6 वाजता बट्ट्या पेटतात चुली। बरे आधी संख्या कमी होती की आधीपासून अशीच संख्या 1 महिन्यापासून? कमी होती, पण आता इतकी प्रमाण वाढलं की ह्या चौकापासून तर एकदम त्या नवीन कॉटन मार्केटपर्यंत ते लोक आहेत, इतके लोक झाले आहेत। आता याच्यावर गव्हर्नमेंटने काही करू शकत नाही, कुणीच काही म्हणून आपण म्हणायला जाऊ तर ते लोक अंगावर येतात। अच्छा, म्हणजे मारायला सुद्धा येतात अंगावर? घूमते तो गाड़ी वाड़ी में आ जाए, उससे हमको ऑटो वालों को तकलीफ होती है ना, उससे परेशानी ये है कि वो थोड़े थोड़े बच्चे रहते हैं उनके वाले, घूमते रहते हैं। अभी गाड़ी वाड़ी में आ गए तो हमको गवाह वही देना पड़ेगा, पुलिस स्टेशन के अपड़े, हम तो 400-500 रुपये कमाने वाला, हम क्या करेंगे। और मैंने ऐसे सुना है कि ये लोग चोरी भी करते हैं, कुछ ऑटो वाले के पैसे भी गए हुए हैं आज तक। इसके पहले यहाँ पर गए थे कि ऑटो वाले के डिक्की में से पैसे निकाले थे। वो पुलिस वालों ने लाई थी वो लड़के को, बाद में उसका क्या हुआ उसके बाद में मालूम ही नहीं पड़ा कुछ। और क्या क्या तकलीफ होती है इन लोगों की वजह से? बस यही परेशानी और दूसरी कुछ नहीं। ये गली में पूरा गंदगी करते सब, यहाँ पे लैट्रिन करते थे, यहाँ पे लैट्रिन करते थे, वो रात कुछ करते सब, रात को हम सब चले जाते घर पे, उसके बाद में यहाँ पर लैट्रिन करते सब। वो उनको कौन बोलने वाला है? हाँ, ये क्या है, इनका हटना चाहिए यहाँ पर से, बहुत तकलीफ होगी यहाँ पर सब लोगों, सबको परेशानी है, दुकानदारों को, ऑटो वालों को, आने जाने वाले गाड़ी वालों को, पैसेंजरों को। वो तकलीफ की वजह से हमने, अब किसको बोलना, इसके लिए कुछ को बोल ही नहीं सकते ना, बोलने वाला करने वाला को है ही नहीं उनके वाला। आ जाके हमको तकलीफ होती है ऑटो वालों को, हमको पुलिस वाले यहाँ पर आगे आड़े टेढ़े ऑटो लगाते हमको त्रास देते हैं यहाँ पर। अमरावतीच्या राजकमल चौकामधलं जे अतिक्रमण केलेलं आहे भटक्या लोकांनी, तो अतिक्रमणाचा मुद्दा आता मोठा तापलेला आहे। कारण यापूर्वी ते लोक एखद दुकडच दिसत होते, परंतु आता त्यांच्या टोळ्याच्या टोळ्या निर्माण झालेला आहे आणि या टोळ्या रात्रंदिवस इथेच ठिया मांडून बसलेल्या आहेत, तिथेच ते स्वयंपाकसुद्धा शिजवत आहे आणि तिथेच ते थुकतात, घाण करतात। तर या सगळ्या घाणीला आता अमरावतीकर त्रस्त झालेले आहेत आणि म्हणूनच आता राजकीय लोकसुद्धा त्याच्यामध्ये उतरलेले आहे। माझ्यासोबत आहे संतोष भाऊ बद्रे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची आता काय भूमिका राहणार या लोकांना घेऊन। मी संतोष बद्रे, शिवसेना महानगर प्रमुख। या अगोदरही या विषयावर आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं होतं
शहराची जे स्वच्छता आहे तो स्टार्ट शहराचा होतो. म्हणजे आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त ज्या महानगरपालिकेत जातात आणि निघतात तिथूनच हा विषय चालू होतो. शहरातील एक समाज असा हा घुमंतू समाज, त्यांनी अतिक्रमण असं करून ठेवलं आहे की शहराची पूर्ण स्वच्छता त्यांनी बिघडून ठेवलेली आहे. आणि ह्या विषयावर आम्ही उद्या एक मोठं ठिय्या आंदोलन महानगरपालिकेत करणार आहे आयुक्तासमोर. आम्ही सत्तेत आहे, पण सत्तेत असल्यावरही हे अधिकारी काम करत नाही. त्यामुळे आम्हाला शेवटी हा पर्याय आम्हाला शोधावा लागेल आणि उद्या आमचं महानगरपालिका आयुक्तासमोरील दालनात ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सौ कोमल संतोष बद्रे. अमरावतीचा महत्त्वाचा पाया म्हणजे राजकमल चौक आणि राजकमल चौकाला अमरावतीची चांगली ओळख म्हणजे राजकमल चौक आपण मान्य करू. परंतु या चौकामध्ये गेल्या 6 ते 7 महिन्यापासून भरपूर प्रमाणात भटकंती समाज जो आहे त्यांनी वास्तव्य करून ठेवलेलं आहे. त्यांचे भरपूरसे जे आपण सौंदर्याचा जो भाग आपण बघतो, अमरावतीमधील सौंदर्य जे आज केलेलं आहे त्या सौंदर्याच्या भागावर ते त्यांचे कपडे वाढू टाकतात किंवा त्यांचे लेकरं अर्धनग्न किंवा शिवीगाळ करणं किंवा रस्त्यावर भटकणं आणि या गोष्टींमुळे कधी भविष्यामध्ये मोठी समस्या उद्भवू शकते, ॲक्सिडेंट होऊ शकते, कोणाला जीवितहानी होऊ शकते. आणि त्या सर्व गोष्टींसाठी या लोकांचे आधार कार्ड रजिस्टर नाही आहे, या लोकांचा पत्ता नमूद नाही आहे. तर त्यामुळे जर उद्या चालून जर भविष्यात अशी समस्या उद्भवली तर कारवाई कोणावर करायची, नेमका हा प्रश्न प्रशासनासमोर आज उभा राहिलेला आहे. तर त्यामुळे या गोष्टीकडे प्रशासनाने आणि शासनाने मुख्य घटक म्हणून एक लक्ष द्यायला पाहिजे आणि यांची कुठेतरी व्यवस्था करायला हवी, जेणेकरून या लोकांनाही त्रास व्हायला नको. कारण लोकशाही तंत्रामध्ये प्रत्येकाला जगण्याचा आणि राहण्याचा अधिकार आहे. तर त्याप्रमाणेच शासनाने यांचीसुद्धा व्यवस्था चांगल्या प्रकारे करायला हवी, ही आमची मागणी आहे. जेणेकरून महिला भगिनीसुद्धा रस्त्याने वावरतात आणि तिथेही असे जेव्हा शिवीगाळ होते तेव्हा लाजिरवाणी गोष्ट ही शहरासाठी आहे आणि कुठेतरी शहराची संस्कृती याद्वारे सुद्धा खराब होते. बस हीच विनंती आहे माझी शासनाला की यांची व्यवस्था कुठेतरी चांगल्या रीतीने करायला हवी. माझ्यासोबत आहेत मोहरील सर. जाणून घेऊया त्यांच्याकडून एक सामान्य नागरिक म्हणून त्यांची या विषयामध्ये काय भूमिका आहे. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे आणि मी महिला महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून आम्हाला जो त्रास प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो आहे, महिला महाविद्यालय आणि नूतन कन्या शाळा हे 2 परिसर मिळून साधारण 3000 विद्यार्थिनी त्या ठिकाणी शिकतात आणि त्या ठिकाणी या समूहाच्या लोकांचा आमच्या गेटच्या बाजूनं स्टेट बँकेच्या समोर आणि बँक ऑफ बडोदाच्या लागून जो वावर आहे त्या वावराचा आता इतका भयानक परिणाम व्हायला लागलेला आहे की जी मुलं मोठी होत आहेत ती आता सकाळच्या वेळी मुलींना छेडण्याचे देखील कामं सुरू केले, मुलींचे पर्से जोडणं सुरू केलेलं आहे आणि मुलींना त्रास देणं देखील त्यांनी आता सुरू केलेलं आहे. याशिवाय संध्याकाळच्या वेळी त्या ठिकाणी अन्न शिजवणे, त्यानंतर ते शिजवलेलं अन्न गाड्यार्ड बाहेर तिथे टाकून ठेवणे आणि याच्यासोबतच अजून आपले कपडे वाळत टाकणे आणि सकाळी प्रातर्विधी देखील केलेले असतात. म्हणजे मुली जेव्हा कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये येतात तेव्हा त्यांना अशा प्रकारचा त्रास सुरू झाला आहे. यातलं एक अजून वाईट गोष्ट म्हणजे याबाबत प्रशासनाकडे महिला महाविद्यालयाच्या वतीनं, बँक ऑफ बडोदाच्या वतीनं, नूतन कन्या शाळेच्या वतीनं आम्ही आतापर्यंत 3 ते 4 वेळा निवेदन दिलं. सिटी कोतवालीला निवेदन दिलं, महापालिका आयुक्तांकडे निवेदन दिलं, माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं. पण हे निवेदनं दिल्यानंतर 3 ते 4 वेळा निवेदनं देऊन देखील त्याच्यावर काही उपाय झालेला नाही. ज्यावेळी निवेदन दिलं जातं, रिपोर्ट दिला जातो तेव्हा त्यांना उचलण्यात येतं, ते कुठेतरी घेऊन गेलं जातं आणि परत 4 ते 5 दिवसांनी पुन्हा व्यवस्था तीच राहते. आमचं अजिबात म्हणणं नाही, कारण शेवटी महिला महाविद्यालय किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे आम्ही लोक आहोत, त्यांच्या काहीतरी पुनर्वसनाची आणि कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था व्हायला हवी. पण त्यासोबतच हा जो महिला महाविद्यालय किंवा नूतन कन्या शाळेतल्या मुलींना त्रास होतो आहे, म्हणजे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आपण एका बाजूनी काम करायचं म्हणतो आणि दुसऱ्या बाजूनी अशी सुरक्षा जर पायदळी मिळवली जात असेल आणि त्याचं काहीच होत नसेल तर याबाबतीत अमरावतीकर नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांची कुठेतरी अशा ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून आपली जी व्यवस्था आहे याला दुर्व्यवस्था पोहोचू नये आणि त्यांचं देखील पुनर्वसन व्हावं, या मताचे आम्ही आहोत. या बाबतीत निश्चितच आता पुढाकार घेण्याची गरज आहे, कारण मुलींना आता त्रास सुरू झाला आणि त्याचा परिणाम महिला महाविद्यालय आणि नूतन कन्या शाळेला असा होतो की आमचे ॲडमिशन कमी होतं. प्रवेश घेताना पालक देखील तिथे यायला उत्सुक नाही आहेत, तयार नाही आहेत. त्यामुळे या समस्येचं लवकरात लवकर निराकरण करून
विशेषतः आमच्या महाविद्यालय आणि कन्या शाळेच्या विद्यार्थिनींना सुरक्षा मिळावी हा मी अति आग्रहाने या ठिकाणी व्यक्त करतो आहे. त्यांचं पुनर्वसन केलं जावं, त्यांच्या जीवनासंबंधीचा विचार केला जावा, पण ॲट दी कॉस्ट ऑफ सिक्युरिटी ऑफ स्टुडंट्स हे मात्र ते होऊ शकत नाही. त्यामुळे आपण या बाबतीत सगळ्यांनी मिळून काहीतरी पुढाकार करावे आणि प्रशासनाने ताबडतोब या बाबतीत पुढाकार घेऊन पावलं उचलून कायमस्वरूपी या समस्येचा बंदोबस्त व्हावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. माझ्यासोबत होते मोहरील सर, जे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत आणि तिथे होणारा त्यांच्या विद्यार्थिनींना होणारा त्रास त्यांनी प्रत्यक्षामध्ये इथे सांगितलेला आहे. माझ्यासोबत अजून काही नागरिक आहे की ज्यांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो. शृंगार स्टोअरचे संचालक माझ्यासोबत आहे. दादा, तुमचं अनेक वर्षांपासून यांचं दुकान राजकमल चौकामध्ये आहे. मला सांगा की या लोकांचा तुम्हाला काय त्रास होतो? इधर यहाँ पे जितने भी एरिया है इतने पूरे एरिया में वो लोग सब गंदगी फैला रहे हैं, बहुत ज़्यादा मतलब गंदगी फैला रहा है. इधर बाजू में भी मतलब कहीं पे भी बैठ जा रहा है, ये बहुत ज़्यादा त्रास है उसका. मतलब वो उनको मैंने कल क्वेश्चन किया था कि आप लोग यहाँ पर रह रहे हो, आपको आपकी बाथरूम की क्या व्यवस्था है, तो उन्होंने मुझको बोला था कि हम 10 रुपये 5 रुपये खर्च करके उधर जाते हैं. इसका मतलब वो झूठ बोलते हैं. ये सब गली में पूरा खराबा कर रहा है, सब गली में खराबा कर रहा है. बघा मित्रांनो की ज्या एरियामध्ये प्रतिष्ठित नागरिक राहतात, अंबापेठ सारखा हा परिसर आहे जिथे प्रतिष्ठित नागरिक राहतात, तो एरियासुद्धा या लोकांनी घाण करायला सुरुवात केलेली आहे. दादा, आपल्याला काय म्हणायचं आहे या सगळ्या विषयाला घेऊन? मैं बडनेरा शहर संगठक शिवसेना मुकेश उसरे. आज अमरावती शहर में माँ भवानी अम्मा माता का मंदिर है, धार्मिक स्थल है और अमरावती शहर का बीच सेंटर का भाग है ये, और सबको रहने का अधिकार है. पर हमारा ये कहना है शासन से कि उनको रहने के लिए कोई व्यवस्था करी जाए, या उन्होंने ऐसा गंदा व्यवहार शहर में रह के करना ये गलत है और आने जाने वालों को इससे तकलीफ है. तो बार बार इसका निवेदन शासन को दिए गया है, पर उस पर कोई भी कार्रवाई नहीं होती. इस पर कठोर कारवाई होना ऐसी मेरी विनंती आहे. जय महाराष्ट्र. माझ्यासोबत आहेत प्रदीप पात्रीकर सर. जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांना या लोकांपासून काय समस्या निर्माण झालेली. मी प्रदीप पात्रीकर, नूतन विदर्भ शिक्षण मंडळाचा सहसचिव आहे. गेली कित्येक वर्ष मी अमरावतीला इथे येतो आहे, म्हणजे मी तिथे सर्व्हिससुद्धा केली आहे. नूतन कन्या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालो आहे. अन्य हायस्कूलमेनचा विद्यार्थीसुद्धा आहे. आम्ही बरेच दिवस झाले, पर्टिक्युलरली 10 वर्षामध्ये हा फार त्रास होतो आहे. याच्यापूर्वीसुद्धा मोरील सरांनी सांगितल्याप्रमाणे मोरील सर जेव्हा जेव्हा निवेदन घेऊन गेले होते तेव्हा नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या वतीने आम्हीसुद्धा गेलो होतो. सगळ्या प्रशासकीय विभागांना आम्ही भेटी दिल्या, पण त्यापुरतं तेवढं ते कॉग्निजन्स घेतल्या गेलं. त्याच्यानंतर जैसे ते तशी स्थिती. मला एक नागरिक म्हणून मला हा प्रश्न विचारायचा सगळ्या प्रशासकीय यंत्रणाला, पर्टिक्युलरली महानगरपालिकेला, की सुंदर अमरावती, स्वच्छ अमरावती याचं पारितोषिक अमरावतीला मिळतं आहे. गेले कित्येक वर्ष आले, 3-4 वर्ष आले. ही सुंदर हे शहर कसं आहे, कारण की मध्यवर्ती ठिकाणी तर हे गलिच्छपणा दिसतो आहे. याने बरेचसे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुलींचा स्वास्थ्याचा प्रश्न आहे, सुरक्षिततेचा प्रश्न आहे, सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न आहे. हे सगळ्या ज्या अडचणी, आत्ताच निवास स्कूलमेनला 100 वर्षाचा एक हे झाला, कार्यक्रम झाला, शताब्दी समारोह. तो कार्यक्रम सुरू असताना सुद्धा आम्हाला तो त्रास होत होता. तिथे 100 वर्ष जी संस्था जुनी झालेली आहे त्यांचा आमचा इथे कार्यक्रम होता. इतका मोठा कार्यक्रम होता. भारतातले प्रतिष्ठित लोक तिथे आले होते, माझे विद्यार्थी आले होते, आणि हा त्रास त्यांनीसुद्धा बघितला. तर आम्हाला फार त्रास होतो आहे, आणि याचं मुख्य लवकरात लवकर याचं निदान झालं पाहिजे आणि समस्येचं निराकरण झालं पाहिजे. त्यांना स्थापन करणे, त्यांच्या दृष्टीने सगळ्या सामाजिक दृष्टीने त्यांची व्यवस्था करावी, हा एक याच्याबद्दल दुमत असू शकत नाही. पण मुख्य मुद्दा हा की लोकांना त्रास झाला नाही पाहिजे आणि सगळ्या दृष्टीचं निराकरण झालं पाहिजे. तर या दृष्टीने महानगरपालिका आणि इथल्या प्रशासकीय यंत्रणेने हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त आज सांगून ऐकून विसरून जाण्यासारखा मुद्दा नाही. याचं नेहमीसाठी सोल्युशन झालं पाहिजे असं एक पाठपुरावा आम्ही करून पाठपुरावा. मागे आंदोलनही झालं होतं, तिथे सगळ्या व्यापारी लोकांनी आंदोलन केलं होतं. ते तिथे आलं होतं, पण एक 10-15 दिवस थांबलं आणि पुन्हा जसच्या तशी स्थिती. तर याच्यावर एक कायमस्वरूपी सोल्युशन काढावं, प्रशासकीय यंत्रणांनी त्याच्यावर उपाययोजना करावी अशी माझी विनंती आहे. सर, काही दिवसांपूर्वी आम्ही जो व्हिडिओ शूट केला त्याच्यामध्ये आम्ही या लोकांची एक बाजू ऐकून घेतली की ते इथे ठिया मांडून का बरं बसले आहे. तर त्यांनी त्याचे वेगवेगळे कारणं सांगितले की आम्हाला राहायला घर नाही आहे, आम्हाला आमच्या गावामध्ये व्यवसाय नाही आहे. परंतु असं कळतं आहे की या लोकांना राहायला घरंसुद्धा आहे आणि त्यांचे व्यवसायसुद्धा आहे, तरी देखील ते इथे राहतात. तर आपल्याला काय वाटतं, हे याच्यामध्ये किती तथ्य असेल?
विषय थोडा आपण सुरुवातीपासून बघू की केव्हा अमरावती शहराचा नागरिक म्हणून या अमरावती शहराकडे आपलीसुद्धा काही जबाबदारी असते. एक शहर चांगलं म्हणजे एक सुरक्षा आणि स्वच्छता या दोन बाबींकडे प्रत्येक नागरिकाचं लक्ष असायला पाहिजे असं माझं मत आहे. जवळपास रोज दिवसातनं 4दा किंवा 5दा या राजकमल चौकातनं मला क्रॉस व्हावं लागतं. राजकमल चौक म्हणजे आपल्या शहरातला सगळ्यात महत्त्वाचा चौक मानला जातो. हार्ट ऑफ सिटी आहे. सगळे आजूबाजूला दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी लोक उभे असतात आणि मुख्यत्वे करून इथे सिग्नलसुद्धा आहे. का बरं या गोष्टी सांगतो आहे मी? तर ज्यावेळेस तुम्ही इथे उभं राहता तुम्हाला एक लक्षात येईल की कुठल्याही जातीचं नाव मी घेणार नाही, पण हा जो समाज आहे ज्याच्याबद्दल हा इश्यू घेतलेला आहे, ज्या इश्यूबद्दल मी काल की परवा सोशल मीडियामध्ये पहिल्यांदा एक आर्टिकल टाकलं की याच्यापासून होणारा त्रास किंवा अस्वच्छता जी आहे, तर मला या शहरातनं कमीत कमी 500 ते 600 लोकांनी रिप्लाय केले आणि त्यांनी म्हटलं की हा विषय खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तर कारण काय, तर जेव्हा तुम्ही इथे येऊन उभे राहता तुम्ही पाहाल की राजकमल चौकासारख्या चौकामध्ये पूर्णतः अस्वच्छता झालेली आहे. पूर्ण त्याचे लहान लहान पोरं बाळं, त्यांचं कुटुंबाचे कपडे, इतकंच नाही तर आजकाल त्यांनी त्या ज्याला आपण कटलं रिक्षा म्हणतो ते रिक्षा ते आणून पार्किंगमध्ये लावलेले आहे, पूर्ण धिंगाणा झालेला आहे. हा एक प्रकार. आणि दुसरा की तुम्ही गाडी पार्क केल्याबरोबर लहानात लहान पोरगा म्हणजे ज्या पोराला चालता यायला लागला असं आपण म्हणू, इतका लहान पोरगा तुमच्या गाडीच्या बाजूला येतो, काचेवर आपटायला लागतो, हात आम्हाला काहीतरी द्या म्हणतो. न दिल्यास तेच पोरं तुमच्याच गाडीवर एक तर थुकतील किंवा त्यांच्या हातात काहीतरी चॉकसारखं म्हणजे दगडासारखे काहीतरी असतात, तुमच्या गाडीवर खरोचे मारतील, गाडीच्या काचीतून आतमध्ये कचरा फेकतील. हा जो प्रकार आहे यानी पूर्णतः इन्सेक्युरिटी आहे जो गाडी चालवतो त्याच्याकरता. दुसरा भाग असा आहे की जर तुम्ही गाडी चालवतात आणि लाईट झाला ग्रीन, जर एखाद्या पोराच्या अंगावरनं गाडी गेली, एखाद्या पोराच्या पायावरनं गाडी गेली, तर तो जो अपघात होणार आहे याची जबाबदारी कोण घेणार? ना तिथला ट्रॅफिक पोलीस पाहतोय, ना तिथे कोणी बंदोबस्तासाठी माणसं की या लोकांना काढायला. तर हा जो त्रास आहे ज्याच्यामुळे अस्वच्छता एक होते. जसं आता आपण पाहिलं असेल की आता हा राजकमल चौक आहे, राजकमलपासून तुम्ही राजापेठपर्यंत जा, पुढे श्याम चौक, जयस्तंभ चौक, इरविनपर्यंत प्रत्येक चौकामध्ये हा जो सीन आहे हा सीन असाच झालेला आहे. आता या लोकांना राहायला जागा नाही का, तर यांची राहायची सोय आहे. आजूबाजूच्या अमरावतीच्या बाजूला जे खेडे आहेत, मला असं वाटतं मोगरा वगैरे अशी जी 2-3 गावं आहेत, मारडी, मोगरा, या ठिकाणी यांना निवासी जागा दिलेली आहे. या लोकांना घेऊन गेले, तिथे सोडून आलेत असंही ऐकून मला माहिती आहे. पण असं असताना जेव्हा आपण प्रशासनाकडे ही दाद मागतो की ह्या लोकांना इथून काढा, मला ह्युमॅनिटी ग्राउंडवर त्यांना काढा म्हणायचं नाही आहे, पण स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने जर ते अशा प्रकारे गावात वागत असतील तर त्यांच्या आणि गावकऱ्यांच्या दोघांच्याही दृष्टीने ही अस्वच्छता आणि ही सुरक्षा हा एक कळीचा मुद्दा ठरलेला आहे. जर एखाद्या लहान पोराला लागून गेलं किंवा अनफॉर्च्युनेटली मरण पावला तो, त्याची जबाबदारी कोण घेणार? एक नागरिक म्हणून आम्ही घेऊ शकतो, तुम्ही घेऊ शकाल किंवा आपल्या अंगावर ते येऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर नेहरू मैदानसारखं मैदान जे सभेसाठी वापरलं जायचं, जर आपण आज जाऊन तिथे पाहिलं तर सभागृहाला 10 फुटाची जागासुद्धा रिकामी नाही आहे. हे कशामुळे होत आहे? जर तुम्ही प्रशासनाला म्हटलं तर प्रशासन म्हणते आम्ही हे कारवाई केली होती पण आता आम्ही काही करू शकत नाही, असं उत्तर शासन किंवा प्रशासनाकडनं अपेक्षित नाही. काल जेव्हा कारवाई करायला इथे लोक आले होते, मी जेव्हा त्यांच्याशी बोलली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही यांना इथून उचलून नेहरू मैदानला नेऊन टाकतो आहे. म्हणजे कुठेतरी प्रशासनच नेहरू मैदानला खराब करतं असं नाही आहे का? पण नेहरू मैदान नेऊन टाकतं म्हणजे नेहरू मैदानात जो पब्लिकचा अधिकार आहे, मैदान हे जनतेसाठी आहे ना की राहायसाठी आहे. जर त्याला आपण मैदान म्हटलं तर तिथे त्यांना ठेवतो आहे हे काही ऑप्शन राहू शकत नाही. त्यांना राहायची जागा द्यायची, तुम्ही गावात कुठेही द्या ना, पण जिथे राहायची जागा आहे त्या ठिकाणी राहू द्या. मैदानावर राहू देण्याची काही गरज नाही आहे. त्याच्यासाठी जर जागा असतील आणि ते राहत नसतील तर त्यांच्यावर रेग्युलर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. त्याला तुम्ही एक्सक्यूज देऊन चालणार नाही की ते ऐकत नाहीत, कारण हा जो स्वतःची इनॅबिलिटी दाखवत आहे ही लोकांसाठी योग्य नाही. म्हणजे काल जेव्हा त्यांच्यासोबत मी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना नेऊन टाकतो, पाऊस आला की ते लोक परत इथे येतात, आम्ही वारंवार त्यांच्यावर कारवाई करतो पण ते लोक ऐकत नाही, पुन्हा जैसे ते येऊन या ब्रिज खाली राहतात. आता आज काही लोक गेलेले आहेत पण काही लोक मात्र तसेच आहे. तर इथे काय प्रशासन कमी पडतंय? 100% जर त्यांचं हे उत्तर असेल की आम्ही नेऊन टाकतो आणि ते येऊन राहतात, त्याचा अर्थ प्रशासन कमजोर पडतं आहे किंवा प्रशासनाची मनापासून इच्छा नाही की त्यांनी तिकडे जावं. आता मी एक वकील माणूस आहे, मला माहिती आहे की आपण जो गुंड गावाच्या इलाक्यावर त्याला तडीपारसुद्धा करतो आणि जर गुंडाला आपण तडीपार करू शकतो आणि त्याची सोय लावू शकतो तर मला असं वाटत नाही की हे त्याच्यापेक्षा मोठे माणसं आहेत. जर इच्छा असेल तर यातनं सोल्युशन निघू शकते. कमी आहे ती इच्छाशक्तीची असं माझं म्हणणं आहे. सर, या लोकांना घेऊन सामान्य जनतेच्या मनामध्ये एक ही भीती आहे की हे आपण जर यांना काही म्हटलं किंवा काही केलं तर हे लोक आमच्यावर ॲट्रॉसिटी लावतात, अशा पद्धतीचा एक भीती समाजामध्ये आहे. तर एक वकील म्हणून आम्हाला सांगा की खरोखर असं काही होऊ शकतं का? असं काही होत नाही.
कारण ॲट्रॉसिटी कायद्याचा मूळ असं आहे की एखाद्या जातीचा द्वेष असल्या कारणांनी जर कोणी माणसाने कारवाई केली किंवा तो स्पेसिफिक त्या जातीचा आहे म्हणून मला त्याचा द्वेष आहे आणि म्हणून मी त्याला शिवीगाळ केली किंवा मारलं, तर हा जो बेस आहे जातीचा द्वेष, ह्या प्रकरणामध्ये जातीचा द्वेष नाही आहे. या प्रकरणामध्ये सुरक्षा आणि स्वच्छता हा जर बेस असेल तर त्या ठिकाणी तेच माणसं नाही, कुठलीही व्यक्ती जर असेल पण ती अशी वागत असेल तर त्याविरुद्ध आपण कारवाई मागतो आहे. ते त्या जातीचे आहेत म्हणून कारवाई करा असं कोणाचंही म्हणणं राहणार नाही आहे. त्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्ट अशा केसेसमध्ये लागत नाही. भरपूर त्रास आहे लोकांचा, लागण थोडी घाण करून ठेवलेली आहे लोकांनी. बस एवढा त्रास त्याला लवकरात लवकर काढा इथून. बरं, तुमच्या या मार्केटच्या वतीने वगैरे काही महानगरपालिकेला कधी निवेदनं वगैरे दिले आहेत का? नाही, काही सूचना? काहीच नाही. बरं, ते दुकानामध्ये वगैरे घुसतात का तुमच्याकडे? दुकानामध्ये दुःखात आणि डॉक्टरचा जो मार्ग त्या वर त्रास देता, डॉक्टर लोकांना त्रास देता, सर्व त्यांच्या याचा रस्ता खराब करून ठेवला त्यांनी. इथे जे भटके लोक जे आलेले आहे यामुळे कसं होतं नेमकं ट्रॅफिकमुळे भरपूर प्रॉब्लेम होऊन राहिला. कसं आहे नेमकं की जेव्हा ट्रॅफिक येते, एक तर हे स्पेसिफिकेशन राजकमल चौक आहे, इथे कसं आहे चारीकडून जर ट्रॅफिक येते आणि यांचे पोरं जे आहे इकडे तिकडे एवढं धावत राहते की त्यामुळे ॲक्सिडेंटचे चान्सेस भरपूर जास्त झालेले आहे. त्यामुळे आमची अशी तक्रारी आहे, आम्ही पोलीसमध्ये कंप्लेंट केली होती, बाई यांना इकडून कुठेतरी स्थानांतरण केलं पाहिजे, परंतु या लोकांचं असं काही झालं नाही नेमकं. अच्छा. हां, तर या लोकांना कसं यामुळे ॲक्च्युली नाते इकडे जे मेडिकलवाले आहे किंवा जे कस्टमर वगैरे त्यांनासुद्धा प्रॉब्लेम भरपूर क्रिएट होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे पार्किंगमुळे सध्या भरपूर जास्त प्रॉब्लेम होऊन राहिला आम्हाला लोकांना. हां, म्हणजे तुमच्या गाड्या पार्क करण्यासाठी जागा राहत नाही? जागा राहतच नाही इथे बिलकुल शेवटी. किंवा आमचे कस्टमर या किंवा आमची स्वतःची गाडी जी आहे एवढी खराब करून ठेवतात हे लोक, घाणेरडी करून ठेवतात बिलकुल. अच्छा, म्हणजे गाडीवर थुंकणे, गाडीला काहीतरी इजा करून ठेवणे? बिलकुल 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 एवढं खराब करून ठेवतात ते, त्याची लिमिट नाही आहे, लिमिटच्या बाहेर आहेत नेमकं. काही चोरी वगैरे करतात? चोरीच्या गाडी होते सर, त्याच्यामध्ये होते चोरीच्या गाडी खराब होते, काही सामान चोरी जाते, एखादं कोणी सामान ठेवलं असेल तर ते सामानसुद्धा चोरीसाठी होते त्या. हां, इथून तर आता मागच्या हप्त्यामध्ये 2 गाड्या चोरी गेलेली आहे. मग त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे? कारण कसं आहे इथे जेवढा प्रॉब्लेम होऊन राहिला पार्किंगचा तर सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे. स्पेसिफिकेशन राजकमल चौक आहे, तर त्यामुळे काय होतं नेमकं की येणारा जाणाऱ्याला तकलीफ भरपूर जास्त होते त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं नेमकं इमर्जन्सी एखादी ॲम्ब्युलन्स आली तर त्यालाही जायला भरपूर तकलीफ होते त्यामुळे. गाड़ी नहीं रख सकते, वो हमने साहब को सिटी क्वार्टर में बोला था, उन्होंने उस दिन भगाया था उसको. अभी ये नहीं जाते, गाड़ी कोई भी नहीं रख सकता. यह कचरा बहुत होता है. कचरा बहुत होता है. बाकी गाड़ी में क्या बोल सकते हैं. जो दुकान में कस्टमर आते हैं उनको क्या तकलीफ देते हैं लोग? गाड़ी नहीं रख सकते ना, उनकी अगर जो पार्किंग रहे यहाँ रखेंगे तो उसको ट्रैफिक की तकलीफ है, वहाँ रखेंगे तकलीफ नहीं होगी.